तेजसला फोन करा. उद्या दत्त म्हणून हजर झाला दारात तर अजून धिंडवडे निघतील. त्याला म्हणू पत्रिका नाही जुळत. आई हे बघा, तुम्ही आराम करा, आम्ही करतो फोन. आम्ही म्हणजे वृंदा तुलाच फोन करायला लागणार आहे. प्रसाद, अरे या अशा गोष्टी मी कशा बोलणार? हे बघ वृंदा, नाही, आणि असं डायरेक्ट सांगू नका. लंच कॅन्सल झालंय म्हणून सांगा सर. पण मी सांगते ना तुम्हाला. सांगा ना त्यांना पत्रिका नाही जुळत म्हणून. अशा भल्या पोराला नका आशेला लावू या असल्या कार्टीपायी. अगं पत्रिका जुळायला ती दाखवलीये का आपण? पण मग त्याला तू ऐक जरा माझं, तू जरा आराम कर, आराम कर. वृंदा जा फोन लाव त्याला. या अशा दळभद्री कार्टीला जन्माला घातली ना, तेच चुकलंय आपलं. कांता, आई, कशी आहे आता तुझी तब्येत? आई, तेजस, सॉरी, पण आईंची तब्येत अचानक बिघडली आहे. तर आपण लंचचा प्लॅन थोडासा पोस्टपोन करायचा का प्लीज? काय चाललंय तुमचं? कधी तू आजारी असतेस, कधी आई आजारी आहे. तुम्ही लोक मला काय टाळताय? नाही नाही, प्लीज असं काहीही समजू नका. पण खरंच आईंची तब्येत बिघडली आहे. हे इट्स ओके, वॉज जस्ट जोकिंग. काय झालंय आईला? बीपी खूप लो झालाय आणि चक्कर येते. मग काळजी घे तिची. आणि कधी भेटायचं आपण? तेही मी तुम्हाला लवकरात लवकर कळवते. आणि खरंच सॉरी आजच्या या सगळ्या प्लॅन बद्दल. इट्स ओके. ओके, थँक्यू. ही मला टाळते का? हिला मी पसंत नाहीये? माझ्यात पसंत नसण्यासारखं काहीच नाहीये. मग हिचं कुठे हिचं कुठे असेल तर तिला त्याला सोडावं लागेल. कारण आता मला बायको म्हणून हीच हवी. बाबा जेवले? आई? बाबाच नाही जेवले तर आई तरी कशा जेवती? चल तू तरी जेवून घे, चल. मला मूड नाही. आईची ही अशी अवस्था, बाबांच्या डोळ्यात पाणी, सगळं प्राचीन. प्रसाद, हे बघ, ती आता पक्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेली आहे आणि म्हणून ती असं वागते. पण ती स्वभावानं वाईट मुलगी नाहीये प्रसाद. हे बघ, आपण तिला वेळ द्यायला हवा. ह्या सगळ्यातनं सावरायला आपण तिला वेळ द्यायलाच हवा. एवढ्या लायकीची आहे असं वाटत नाही मला. तर माझंच चुकलं, मी हे हॉटेल काढलं. मी जर हे हॉटेल काढलं नसतं ना तर ही वेळच आली नसती आपल्यावर. प्रसाद, तू वड्याचं तेल वांग्यावर का काढतोयस?
हॅलो. हॅलो. हाय. तू आता अचानक कसा काय फोन केलास? आज तू मला भेटलास. मला मला खरंच खूप आनंद झालाय. खूप बरं वाटतंय मला. खरं सांगू तर हेच सांगायला मी तुला फोन केला होता. मलाही खूप बरं वाटलं. म्हणजे शाळेतले विषय निघाले, जुन्या आठवणी निघाल्या. खूप आनंद झाला. पण माझा आनंद फार काळ नाही टिकला. का? बायकोशी भांडलायस की काय? नाही नाही, दुसरंच कारण आहे, जरा घरगुती. ओ. मी काही मदत करू शकते का? नाही, काय ना, बहिणीचं लग्न ठरलंय, त्या संदर्भात आहे जरा. ओ आय सी. प्रसाद, ही तीच बहीण आहे का जिची राखी तू 4 महिने काढली नव्हतीस? शेवटी आम्ही मिळून ती तुला काढायला लावली. हो, तीच. प्रसाद, मी परत येणार आहे हा भजी खायला. हो हो, केव्हाही ये. यू आर वेलकम. गुड नाईट. गुड नाईट. अगं, शाळेतली मैत्रीण आज हॉटेलवर आली होती. तिचाच फोन होता. तिला माझ्याकडून धन्यवाद सांग. तिच्या निमित्ताने का होईना आज माझा नवरा हसला तरी. खरंच प्रसाद, दिवाळीनंतर तू आज हसलाय. खूप बरं वाटलं. त्यामुळे ती जर भेटली ना तर तिला आवर्जून माझ्याकडून थँक्यू म्हण. नक्की. चल जेवून घ्या आता. नाही, नको. प्रसाद, चल चल. ते काय? पुरावा. म्हणजे मी प्राचीशी लग्न करण्याबाबत किती पॅशनेट आहे हे कळलं तुम्हाला? नाही तेजस, मला एक कळत नाहीये की एखाद्या मुलीसाठी तू एवढा वेडापिसा कसा काय होऊ शकतोस? माहित नाही, पण मला आता काही करून तिच्याकडून कमिटमेंट हवंय. म्हणजे माझे दुर्गुण करण्याआधीच आमचं लग्न झालेलं बरं. दुर्गुण? आणि तुझ्यात? हो. अरे का नाही बाबा, मी पण माणूसच आहे. इफ एव्हरीथिंग गोज वेल, मी चांगला आहे. पण जर का माझ्या मनाविरुद्ध काही घडलं तर मी राक्षस आहे, राक्षस. माझ्या मनासारखं करण्यासाठी मग मी काही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊन. आणि बाबा, ह्याच स्वभावाची मला भीती वाटते. कधी कधी स्वतःपासून दूर पळून जावंसं वाटतं. आणि हीच गोष्ट, हाच स्वभाव प्राचीला कळू नये असं मला वाटतं. तुझा हा स्वभाव तिच्यापासून किती वर्ष लपवशील? हे आहेच. म्हणजे ती इतकी इंटेलिजंट आहे ना की थोडा वेळ जरी एकत्र घालवला तरी लगेच ओळखेल. म्हणून तर म्हणतोय आमचं लग्न करून द्या. तेजस, हे तू जे सगळं बोलतोयस ते माझ्यासाठी नवीन आहेच. पण या सगळ्याचा अर्थ एकच आहे. माझ्या मुलाला लग्नाची घाई झाली. का नको करू घाई? सांगा ना. आधीच लंच पोस्टपोन करून तिने मला इन्सिक्युअर केलं. इन्सिक्युअर. आणि मला इन्सिक्युअर करणारी मुलगी आवडली. माझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या मुलीपेक्षा मला इन्सिक्युअर करणारी, माझं प्रपोजल लाथडण्याची हिंमत असणारी ती प्राचीच मला बायको म्हणून हवे. अँड दॅट्स पिरियड. आई कशी आहे वृंदावनी? वृंदावनी, सांग ना ग, आई कशी आहे आता? ठीक आहे. का सगळे माझ्याशी इतके वाईट वागताय? निदान तू तरी समजून घे ना मला काय म्हणायचंय ते. ज्या माणसांना आपण जास्त समजून घेतो तीच माणसं आपल्याशी जास्तच वाईट वागतात. असाच अनुभव आहे माझा सध्या. मला माफ कर वृंदावनी, पण मला कळतच नाहीये ग माझ्या बरोबर सगळं काय होतंय.
आई बाबांचा इतका राग येतोय ना मला माहितीये ते दोघं जण खूप दुष्ट आहेत, पण तरी त्यांना झिडकारून जाताना मला इतका त्रास का होतोय वृंदावेनी? सांग ना, मदत कर ना माझी. प्राची, तुझी मदत करायला किंवा तुझा निर्णय घ्यायला तू खंबीर आहेस. तुला माझ्या मदतीची अजिबात गरज नाही. माझ्यात काय, तुला तर कोणाच्याच मदतीची गरज नाही. त्यामुळे तुझा निर्णय आता तूच घ्यायचा आहे. निर्णय तर माझा झालाय वृंदावेनी. मी प्रकाशशीच लग्न करणार. पण खरंच वृंदावेनी, हे असं करताना मला कधीच कोणाचं मन दुखवायचं नव्हतं ग. तुला शपथ आहे प्रसाद दादाची, प्लीज बोल माझ्याशी, बोल वृंदावेनी. प्राची, कशासाठी बोलू आता तुझ्याशी? तुझ्याशी बोलून काही उपयोग आहे का? का तुम्ही सगळे माझ्याशी असे वागताय? माझी काही चूक नसताना किती त्रास देताय तुम्ही मला. काय करू मी आता? प्राची, आता सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्या, त्यामुळे मी तुला फक्त एवढंच सांगू शकते की आता जे काही करशील ना ते सारासार विचार करूनच कर, प्लीज. निदान तुला तरी माझं मन समजतंय का? प्राची, मला तुझं मनही कळतंय, पण त्याच बरोबरीने घरातल्यांची काळजी सुद्धा समजतीये. पण घरच्यांनी एवढं प्रकाशच्या अगेन्स्ट जाण्याचं कारणच कळत नाहीये मला. माझी खात्री आहे हा केवळ आईचा दुष्टपणा आहे आणि तिने सगळ्या घरच्यांना प्रकाशाविरुद्ध भितवलंय. खात्री आहे मला. प्राची, हे बघ, प्रकाश माणूस म्हणून चांगला असेलही, तरी सुद्धा त्याच्याशी लग्न करून तुला आयुष्यात काहीही सुरक्षितता नाहीये आणि म्हणून हा विरोध आहे प्राची. आणि तुला आईंचा आत्ता जरी जाच होत असला तरी सुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई बाबांनी अख्खं आयुष्य तुम्हा मुलांना मोठं करण्यात आणि तुमचं भलं चिंतण्यातच घालवलं आणि ह्यापुढे ते तेच करणार आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तू त्यांना दुखावणार नाहीस ह्याची खास काळजी घे. पण हे सगळं तू बोलतीयस वृंदावेनी? आईने तुला इतका त्रास दिलेला असताना, इतका छळ केलेला असताना तुझा तू हे असं बोलतीयस? प्राची, आई माझ्या सासूबाई आहे, पण त्या तुझी आणि प्रसादची आई आहे. आणि हेतू पुरस्सर सुद्धा आईंना तुमचं वाईट चिंतणं ह्या जन्मात कधी जमणार नाही. आईंनाच काय, ह्या जगातल्या कुठल्याच आईला ते जमणार नाही. वृंदावेनी, तू जर माझ्या जागी असतीस तर तू कोणाला निवडलं असतं? मी निवड करताना माझ्या आई बाबांना दुखवणार नाही ह्याची खास काळजी घेतली असते. प्राची, या आयुष्यात आई बाबा सगळ्यात महत्वाचे आणि त्यांची किंमत मला लग्नानंतर कळली. प्रसादची शपथ घातलीस म्हणून एवढं तरी बोलले मी, नाहीतर हे परमेश्वरा, काय रे बाबा पोरं दिली आहेस मला ही सगळी. मी इतकी गुणी, चांगली, समंजस, आणि काय माझी पोरं निपजली आहेत. फुटकं नशीब आहे माझं, फुटकं. परमेश्वरा, हात जोडून विनंती करते बाबा तुला, त्या पक्याला एखाद्या मोठ्या गुन्ह्यात तरी अडकव, नाहीतर त्याचा मर्डर तरी होऊ दे, म्हणजे माझ्या मागची बॅच जाईल बाबा. बाबा, हो नाश्ता करताय ना? नाही, नको नको, मला काही खायची इच्छा नाहीये.
हो सदानंदराव, असं कसं करून चालेल हो? उपाशी नका राहू तुम्ही. माझी काय अवस्था झाली बघताय ना, निदान तुम्ही तरी तब्येत सांभाळा. बाबा प्लीज तुम्ही काळजी करू नका हो, सगळं काही ठीक होईल. आता काळजीच करत राहावं लागणार आहे. तो काळतोंड्या, तो हलकट माणूस पक्या, तो जोपर्यंत आहे ना तोपर्यंत काही ठीक होणार नाहीये. तो पोलिसात जाणार, आपल्या विरुद्ध उलटी कंप्लेंट करणार आणि ही प्राची त्याच्या समोर होला हो करणार. म्हणजे झालं ना आपली सगळ्यांची पंचायत. बघाल तुम्ही, जेलमध्ये आपल्याला सडत राहावं लागणार. 9 महिने या पोरांना पोटात वाढवायचं कशासाठी? हे दिवस बघायला. काय दिवस दाखवले बघा तिने, कशी उलट्या काळजाची निघाली ही पोर. उद्या जर पोलिसांनी संधी दिली ना तर आई बापाचा सूड उगवायला सुद्धा मागे पुढे पाहायची नाही. हे बघा, ही असं काहीही होणार नाहीये, कारण हे प्रकरण पोलिसात जाणारच नाहीये. अरे हे असं आपल्याला वाटतंय. तो पक्या किती हलकट आहे, किती नीच आहे, हे सिद्ध केलंय ना त्यांनी. तो गप्प बसणार, तो पोलिसात जाणार, आपल्या विरुद्ध तो कंप्लेंट करणार आणि ही महामाया त्याला साथ देणार. बघ बरोबर 10 वेळा सांगितलं होतं नको ते हॉटेल, नको ते हॉटेल, पण नाही ऐकलं. आई मूर्ख आहे ना, दुष्ट आहे आई. मी दुष्ट आहे अशी पाटी अडकवली होती ना माझ्या गळ्यात. आई अहो असं नका हो बोलू, खरंच असं काही होणार नाही हो. तुम्ही काही होणार नाही बघशील तू. पक्या पोलिसांना घेऊन आपल्या घरी येतो की नाही ते बघाल आणि आपल्या नाका खालून आपली पोरगी पण घेऊन जाईल. मग बसा सगळेजण हातावर हात घेऊन हरिहरी करत. प्रसाद दादा बाहेर पक्का येतोय पोलिसांना घेऊन. काय